मनपूर्वक स्वागत. झालेल्या उशिराबद्दल खिरी. अविनाशी शिदोरी अतिशय आगळावेगळा असा उपक्रम. गेली 10 वर्ष हा उपक्रम चालू आहे आणि हा एका अर्थाने दशकपूर्ती सोहळा म्हणूया. आज ज्यांच्या व्याख्यानासाठी आपण उत्सुक आहोत आणि दृकश्राव्य व्याख्यान म्हणजे अतिशय काही सुंदर अशा स्लाइड्स पण आपण बघणार आहोत. त्याच्यामुळेच खरं तर थोडासा उशीर झाला आणि थोडासा वेगळा विषय, पक्ष्यांशी जडले नाते. दुसरे एक म्हणजे सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो की आपल्याकडे पर्यावरणाच्या संदर्भात आणि बाकीच्या वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात आपण कुठेतरी दूरच्या कुठल्या जंगलातल्या काही गोष्टी सांगतो, पण अगदी आपल्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा कितीतरी अशा गोष्टी आहेत ह्याचं आपल्याला माहिती नसतं. आणि योगायोगानं असा एक जन हे वेळ बाळगलेला आहे, असा एक आमचा तरुण मित्र आम्हाला सापडला की ज्यानं ह्या पक्ष्यांच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर असं हे काम सुरू केलेलं आहे. आजचे प्रमुख वक्ते माननीय माणिकपुरी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. सुरुवातीला आपण पाहुण्यांचं स्वागत करूयात. डॉक्टर अशोक अहंकारी यांना विनंती करतो की त्यांनी पांडे परिवार आणि मित्रमंडळाच्या वतीने आजचे आपले प्रमुख वक्ते या अनौपचारिक छोटेखानी आणि एका अर्थाने कौटुंबिक म्हणूयात अशा कार्यक्रमासाठी प्रास्ताविक करण्याची विनंती. ज्यांनी गेली 10 वर्ष हा ध्यास बाळगलेला आहे ते आमच्या ज्येष्ठ स्नेही अलका पांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. आधी थोडा उशीर झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, पण त्याचा आनंद आपण आता घेऊ तेव्हा हा उशीर तुम्ही विसरून जाल आणि माफ कराल अशी अपेक्षा आहे. मी आमच्या पांडे परिवारातर्फे सरांचं स्वागत करते आणि थोडीशी माझी छोटीशी भूमिका मांडते की ही व्याख्यानमाला, वार्षिक व्याख्यानमाला कशी सुरू झाली. आपल्या अत्यंत जिवलग व्यक्तीचं आपल्यापासून दूर जाणं, त्यामुळे आलेली कासाविशी आणि त्यातून थोडं तरी बाहेर पडता यावं म्हणून जिवलग मैत्रिणीने सुचवलेला पर्याय, यातून जन्म झाला या वार्षिक व्याख्यान. अविनाश पांडे यांच्या स्मृतीसाठी म्हणून आम्ही विचार केला सगळ्यांनी मिळून आणि अविनाशी शिदोरी हे नाव आमच्या समोर आलं आणि मग एक गोंधळ आम्ही त्या शिदोरीत टाकत गेलो. सुरुवातीला हेच मनात होतं की आपल्याला जे चांगलं वाटतं की समाजापुढे यावं त्या गोष्टी आपण या व्याख्यानमालेतून पुढे आणायच्या. आणि मग हळूहळू पहिल्या वर्षी जे कशी जोडावी नाती हा एक आम्ही हे सुरू केला आणि मग तो नात्यांचा एक हे सुरू झाला की प्रत्येक गोष्टीशी आपलं नातं काय आहे. मग ते पर्यावरणाशी असो, आपल्या मनाशी असो, असे अनेक विषय आम्ही त्यातनं घेतले आणि म्हणून त्यातूनच मग हळूहळू असं व्हायला लागलं की ते 2-4 दिवस जे देवी सकाळपासून जे अस्वस्थतेत जायचे ते आता आपण काय विषय निवडायचा ह्याच्यात माझं मन व्यग्र व्हायला लागलं. आणि नंतर आता तर असं होतं की 1 वर्ष झालं की लगेच मन शोधायला लागतं की पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं आहे, मग आजूबाजूला आपल्याला काय चांगलं दिसतं. असा विचार करता करता जीवन विकास ग्रंथालयात सरांचं भाषण मी ऐकायला गेले होते आणि इतकं ते मनाला माझ्या भावलं की तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपण सरांना आपल्या व्याख्यानालयात बोलवायचं म्हणून. आणि म्हणून मग आम्ही पक्ष्यांशी आपलं नातं काय
माणसाचं आणि पक्षाचं सहजीवन कसं असतं हे सांगावं त्यांनी अशी इच्छा होती. आणि त्यांनी पण आमच्या इच्छेला लगेच मान दिला. त्याबद्दल मी त्यांचे पण खूप आभार मानते. ज्यांचा आपण व्याख्यान म्हणण्याच्या पेक्षा पक्षांसोबतचे अनुभव असा मी शब्द त्याला वापरतो आहे. वृक्ष अर्थाने हे व्याख्यान नाही. जे कादंबरी लिखाण माणिकपुरी यांनी केलं पक्षी ती अंगणी, ती रूढ अर्थाने कादंबरी पण नाही करत. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या पक्षांचा जो त्यांचा अनुभव आहे तो त्यांनी एका वेगळ्या अर्थाने शब्दबद्ध केला. रामे टाकळी म्हणून गाव आहे मानवत तालुक्यात परभणी जिल्ह्यात, तिथे ते शिक्षक आहेत. परभणी जवळच आर्वी हे त्यांचं मूळ गाव आणि गेले कित्येक वर्षांपासून या पक्षी निरीक्षणाच्या वेगवेगळ्या मोहिमा आहेत किंवा अगदी पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड शोधण्यासाठीची अतिशय अवघड अशी मोहीम असो. बिदर जिल्ह्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा पक्षी निरीक्षणाच्या मोहिमा निघतात त्याच्यामध्ये ते सातत्यानं सहभागी झालेले आहेत. आणि हे काम तुम्ही त्यांच्या अनुभव तुम्ही ऐकतातच, इतकं अवघड आहे. या अतिसराज योगायोगाने इथे उपस्थित आहेत, ते सांगू शकतील अजून याच्याबद्दल बारकाव्यानं की आपण जिथं इतक्या ज्या सहजतेने आता एक थोड्या वेळामध्ये आपण जे काही पाहणार आहोत हे सगळं गोळा करण्यासाठी त्यांच्या अक्षरशः वर्षानुवर्षे गेलेली आहे. 7-7, 8-8, 10-10 वर्ष सातत्याने एखादं निरीक्षण करायचं आणि मग ते मांडायचं. तर त्याच्यामुळे ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे. माणिकपुरी जे अतिशय वेगळं असं काम करतात. आणि दुसरी मला महत्त्वाची गोष्ट वाटली, पक्षी येती अंगणी या नावानं त्यांनी ते सगळे अनुभव शब्दबद्ध केले आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार पण लागला. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या कामाची दखल पण घेतल्या जात आहे. आमच्या असं लक्षात आलं मागच्या वेळेस जेव्हा त्यांच्या पुस्तकावरती कार्यक्रम घेतला होता तेव्हा ते नुसतं तोडलं असं व्याख्यान न ठेवता त्याचे स्लाइड शो तुम्ही बघितलेले पक्षी तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवावा. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मी फारसा वेळ घेणार नाही. फक्त एक सूचना सगळ्यांच्यासाठी आहे. हा जो विषय आहे हा विषयाच्या संदर्भामध्ये जसे यार्दीस तर इथे मोठ्यानं काम करतात, बाकीचे लोक काम करतात, तुम्ही पण तुमच्या परीने तुम्हाला ज्यांना ज्यांना जसं जसं शक्य आहे तसं तसं या विषयात आपल्याला काय आणि कसं योगदान देता येईल हा पण आपण या निमित्तानं विचार करूयात. पक्षी निरीक्षणाच्यासाठी ज्या मोहिमा चालवल्या जातात त्याच्यासाठी फार जणांच्या सहकार्याची गरज आहे. आणि आजही दुर्दैवाने याचं गांभीर्य तेवढंसं लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. अगदी आपल्या घराच्या बाजूला सुद्धा झाडावरती पक्षी असतात आणि आपल्याला त्याची फारशी जाण नसते. मागच्याच त्यांच्या व्याख्यानातून माझ्या लक्षात आलं की त्यांनी ज्या पक्ष्यांचं सांगितलं ते सगळे माझ्या परभणी किंवा उमरी म्हणून जे माझं गाव आहे तिथलेच पक्षी आहेत आणि काहीच माहिती नाही आपल्याला त्याच्याबद्दलची. हे काही कुठले आफ्रिकेच्या जंगलातले पक्षी नाही किंवा हे कुठले हिमालयातले पक्षी नाही आहेत किंवा पश्चिम घाटात जाऊन शोधले किंवा पूर्व डोंगर रांगांमध्ये जाऊन पक्षी शोधले असं नाही किंवा ईशान्य भारतात जाऊन कुठेतरी शोधले असं नाही. अगदी आपल्या आजूबाजूच्या अप्रतिम असे सगळे पक्षी आहेत. तुमच्यामध्ये आणि माणिकपुरी यांच्यामध्ये मी फारसा वेळ घेत नाही. त्यांना विनंती की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करा. सर्वांना नमस्कार. गेली 10 वर्ष पांडे परिवार आणि त्यांचे मित्रमंडळीच्या वतीने हा जो काही कार्यक्रम अविनाश पांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करतात. कार्यक्रमाचं जी भूमिका होती प्रास्ताविक ते पांडे मॅडम खूप छान पद्धतीने सांगितले आपल्याला. हे अविनाशी शिदोरी हे जे काही बोलताना त्यांचा जो काही कंठ दाखवून आला होता त्यातच आपल्याला कळालं असेल की या कार्यक्रमाची नेमकी त्याची भूमिका काय आहे. ह्या सगळा परिवार त्या व्याख्यानमालेचे आयोजन करतात. मला सुरुवातीलाच शेवटी मला आभार मानायचं लक्षात राहत नाही, त्यामुळे मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आज या कार्यक्रमाला मी इथं उपस्थित झालो त्याचं कारण म्हणजे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांत उमरीकर सर यांनी मला फोन केला आणि म्हणले की तुला असं असं बोलायचं आहे. म्हणाला हो, कारण त्यांनी आदेश द्यायचा आणि मी पाळायचा असं माझं त्यांचं नातं आहे. मी त्यांना सर म्हणतो आणि ते मला मित्र म्हणतात. म्हणजे ही एक वेगळी गोष्ट आमच्या दोघांची आहे. असे माझे मार्गदर्शक आणि आता सरांनी दिलीप यादव सरांचा उल्लेख केला की मला ज्या ज्या वेळेस अडचण येईल पक्षावर काम करताना, ज्या ज्या वेळेस काही गोष्टी मला माहिती नाही त्या प्रत्येक वेळेस संध्याकाळ असो सकाळ कधीही त्यांना फोन करतो मी. आणि आता त्यांच्या घरी गेल्यानंतर मी त्यांचाच आहे, मी
त्यांच्या घरातलाच व्यक्ती आहे असं मी त्यांच्याशी नेहमीच वागत असतो की मी त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये फार काही फरक असा नाही, मी असं अजिबात समजत नाही. माझे मित्र रवी कोरडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाचं जे काही ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या पांडे मॅडम या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. ज्यावेळेस मी औरंगाबाद शहरामध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळेस, आता संभाजीनगरमध्ये, ही गोष्ट फेब्रुवारी 2011ची गोष्ट आहे की मी ज्यावेळेस कॉलेजला DED होऊन आलो पुण्यावरून आणि मग मी साहित्यिकांच्या भेटी घेत होतो किंवा मी कविता लिहायला लागलो आणि मला वाटलं की आपण अनेकांच्या भेटी घेतल्या पाहिजे. मग आदरणीय इंद्रजित भालेराव सर यांच्यासोबत मी पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये आलो आणि ते कुणाच्या घरी आलो असेल तर श्रीकांत उमरीकर सरांच्या घरी आलो पहिल्यांदा. त्यांना ते आठवत नाही आता, मी त्यांना म्हटलं सर तुमच्या घरी मी पहिल्यांदा आलो होतो संभाजीनगरमध्ये आल्यानंतर. आणि त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांचे जे काही ग्रंथालयाचं आहे, त्यांचं जे काही प्रकाशन व्यवस्था आहे, त्या संस्थेमध्ये काही पुस्तक खरेदी केले ते मला अजूनही आठवतं की पुन्हा नावाच्या लालकडा किंवा आला पिला हे 2 कविता संग्रह आहेत बीरगुंदरांचे. ते कविता संग्रह आणि त्यांचा कथासंग्रह हे मी आवर्जून त्यावेळेस खरेदी केले आणि त्यांच्याकडं चहा वगैरे घेतला. नंतर मग आम्ही आदरणीय रमेश राऊत सर, कैलासवासी रमेश राऊत सर यांच्याकडे गेलो. ही माझी संभाजीनगरची माझी पहिली ओळख, म्हणजे माझी पहिली ओळख श्रीकांत उमरीकर सर आहेत. आजच्या या कार्यक्रमाला येण्याचं जे काही प्रयोजन आहे ते सुद्धा श्रीकांत उमरीकर सरच आहेत. म्हणजे ही गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते. मी या ठिकाणी आता जास्त वेळ घेत नाही. समोर जे काही दिसते आपल्याला अविनाशी शिदोरी, जी काही 10वी गुंजळ आहे, पक्ष्यांशी जडले नाते, ह्या गोष्टीवर बोलत असताना मी सुरुवातीला तुम्हाला फक्त एका पक्ष्याचं जे काही विण आहे, पक्षी घरट्या करण्यापासून तर पिल्लं उडून जाण्यापर्यंत फक्त एकाच पक्ष्याचं माहिती सांगणार आणि बाकी जो काही अर्धा भाग आहे तो इतर पक्ष्यांची फक्त ओळख सांगणार. कारण प्रत्येक पक्ष्यांचा एवढा सविस्तर अभ्यास सांगणं मला शक्य होणार नाही. आपण एक पुढची स्लाईड घेऊया. हे जे काही फोटोग्राफ आहेत या PPT मध्ये सगळे फोटोग्राफ जवळपास माझे आहेत. त्याच्यातले 3 फोटो फक्त इतरांचे आहेत. मला फोटो काढायचा फार छंद नाही किंवा मला फोटो फार काढावेसे वाटत नाही. जेवढं पक्षी सुंदर पाहता येतात डोळ्यांनी, तेवढे मला वाटतं डोळ्यांनी सुंदर पाहावं. आपण काय करतो की ते सुंदरता डोळ्यांनी पाहतच नाही, आपण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतो. हे फक्त रेकॉर्ड शॉट आहेत, फक्त आपल्याला माहिती असावेत की पक्षी असे आहेत किंवा याची ओळख अशी आहे. एकदा का फोटो घेतला तुम्ही की परत त्याच पक्षांची परत फोटो घेण्याचं काही कारण नाही. कारण तंत्रज्ञान प्रचंड पुढं आहे आणि आपल्यापेक्षा सुंदर फोटो काढणारी माणसं आहेत. त्याच्यापेक्षा आपण काय सुंदर फोटो काढणार, त्याच्यापेक्षा मग आपण सुंदर पाहूया. पक्ष्यांचं जगत एवढं सुंदर आहे की ते आपल्या सुंदर डोळ्यांनी हे सुंदर जग पाहूया. तसा मी पाहण्याचा मी प्रयत्न करतोय. माझ्याकडे नेहमी दुर्बीण असते गळ्यामध्ये, क्वचित प्रसंगी मी कॅमेरा वापरतो आणि दुर्बिणीने जेवढं तुम्हाला पाहता येईल, पक्ष्यांच्या जेवढं थोडं जवळ जाता येईल दुर्बिणीच्या साह्यानं, तुम्ही तेवढ्या जवळ गेलं पाहिजे आणि तिथं त्यांचं फक्त बघितलं पाहिजे. मग त्यांचे रंग बघितले पाहिजे, त्यांचे आकार बघितले पाहिजे, त्यांचा पक्ष्यांचा आवाज ऐकला पाहिजे. हे सगळं आपण करत गेलो म्हणजे आपल्याला त्याचे अजून आनंद वाटायला लागेल. हा जो फोटो आहे, हे फोटो दाखवण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे, त्या पक्षापेक्षा, उडपेकरपेक्षा, त्या सुतारपेक्षापेक्षा ते जे काही झाड आहे, ते ज्या झाडातून डोकवत आहे तिथं मला झाड दाखवायचं आहे. मला ते दिसतंय पक्षी, तो उडपेकर बाहेर पाहतोय किंवा तो सुतार पक्षी बाहेर डोकावताना आहे, त्याची ती ढोली आहे त्या सुतार पक्षानं, त्याचा रंग असा लालसर आहे त्या ढोलीचा. आणि ही ढोली पुढे काय होते ते मला सांगायचं आहे. पण हे सगळं झाड आहे, सगळे त्याचे घरटे आहेत. त्या सुतार पक्षाने घरटी बनवली 1 2 3 4 5 6 घरटे, अजून खाली एक आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5च घरटे दिसतात. ते सगळे सुतार पक्ष्यांचे आहेत, पण हे सगळे घरटे त्याची 5-6 वर्षापूर्वीची आहेत, ताजी नाही आहेत. म्हणजे त्याला घरटे करून दरवर्षी तो नवीन घरटे करतो. कधी कधी एकाच वेळेस तो 2 घरटे 3 घरटे बनवतो आणि मग ते एकदाच घरटे वापरतो, पुढच्या वर्षी तो नवीन घरटे करतो उडपेकर सुतार पक्षी. आणि मग हे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असे जुनी होत गेले घरटे की त्या घरट्यामध्ये मग मैना घरटे करायला लागतात, त्या घरट्यामध्ये पोपट राहतात, त्याच घरट्यामध्ये पिंगळे, स्पॉट आवले, हे सुद्धा अनेक असे पक्षी राहतात. कधी कधी खारुताई सुद्धा त्यामध्ये घरटं आपलं बसवते. म्हणजे असे अनेक पक्षी किंवा प्राणी त्या घरट्यामध्ये बसतात किंवा त्यांचं घरटं तयार होतं. म्हणजे काही ह्या झाडावरचं वरून दुसरं जे घरटं आहे ते पलीकडे घरटं आहे आणि खालून जे दुसरं घरटं आहे ते त्या मैनेचं घरटं आहे. म्हणजे एकाच झाडावर 2 पक्ष्यांची घरटी आहेत. वरून दुसरं घरटं ते धनेश पक्ष्याचं घरटं आहे, हॉर्नबिलचं, आणि खालून दुसरं जे घरटं आहे ते साळुंकीचं घरटं आहे, मैनेचं घरटं आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे
त्या दुसऱ्या घरट्याची, वरून जे दुसरं घरट आहे त्या घरट्याची गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट तुम्हाला त्या उजव्या बाजूला जे दिसते, तुम्हाला झाड दिसते, त्या झाडामध्ये तुम्हाला ढोली दिसते आणि असे 2 दरवाजे दिसतात आणि ते 2 दरवाजे असे फट आहे मध्ये. ते 2 दरवाजे त्या फिमेलला स्वतःला बंद करून घेतले. जी हॉर्नबिलची फिमेल असते ती 1.5 महिन्यामध्ये असते, स्वतःला ती आतमध्ये जाते आणि स्वतःला कोंडून घेते. आपले जे काही तिथं दोन्ही दरवाजे आहेत ती तिचे विष्ठा आहे, तिच्या विष्ठेनं ती अशा हळूहळू ती स्वतःला बंद करत जाते. दोन्ही दरवाजे ती आपली विष्ठा टाकवते. कधी कधी जर चिखल असेल पुढे आजूबाजूला दलदल असेल तर तो चिखलाचा काही भाग, त्या विष्ठेमध्ये काही मला काड्या सुद्धा आढळल्या, काही साल आहे झाडाची ती सुद्धा आढळली आणि त्या फिमेलची विष्ठा असं ते गच्च फार कडक असं ते 2 दरवाजे आहेत. आणि ती फिमेल आहे, ती फिमेल 10 ते 11 मेच्या दरम्यानमध्ये ती ढोलीमध्ये बंदिस्त झाली होती, स्वतःला तिनं बंद करून घेतलं होतं. आता पुढं काय होतं त्या ढोलीचं, ही माझी ढोली अशी तरी तयार, ती फिमेल आता मध्ये आहे बसलेली, ती आता ती 1.5 महिन्यामध्ये थांबणार आहे. 1.5 महिन्यात ती अजिबात बाहेर येणार नाही. तिचं आपलं कोणतंही अंग आपल्याला अजिबात दिसणार नाही 1.5 महिना. म्हणजे 10 मे पासून तर ती जवळपास जुलैच्या सुरुवातीपर्यंत ती बंदिस्त होती, स्वतःला बंद करून घेतलं होतं त्या फिमेलनं. आणि मग ती काय खात असेल, काय करत असेल 1.5 महिन्यामध्ये ती आतमध्ये गेल्यानंतर 4 दिवसांना 8 दिवसांना ती अंडे देते, 2 अंडे 3 अंडे देते. पण मी ज्या घरट्याचं निरीक्षण केले त्या घरट्यामध्ये तिला 2 अंडी दिली होती आणि मग त्या अंड्यावरती बसायची किंवा त्याला आपण अंडे उगवणे असं म्हणतो. आणि मग हे 1.5 महिना तिचं चालू होतं. त्या 1.5 बाहेर यायच्या अगोदर पिल्लं बाहेर आलेले असतात अंड्यातून आणि मग ज्यावेळेस पिल्लं 10 दिवसाचे 12 दिवसाचे होतात त्यावेळेस ती फिमेल ती दरवाजा तोडून बाहेर येते. आपण पाहूया ती आता पुढच्या एक स्लाइडमध्ये काय ती काय करत असते. पण ती याची चोच बाहेर काढते. तिला भूक लागली, जसं आपलं बाळ रडत असतं, आपण म्हणूया तिला दूध पाजतो, लगेच आपण त्याला खाऊ घालतो, तशी ही फिमेल थोड्या वेळाने आपली चोच बाहेर काढत असते आणि काहीतरी आवाज, कधी एखाद्या वेळेस आवाज करते, तिचा आवाज अजिबात येत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये मला आवाज अजिबात जाणवत नाही. त्या दिवसात त्या सुरुवातीच्या काळामध्ये मेल आणि फिमेल दोघांनी आवाज केल्याचं पाहिलं नाही. पण माझ्या गोष्ट लक्षात आली की मी एकदा त्या झाडाजवळ गेल्यानंतर मला झाडाचा आवाज येत होता. मला वाटलं की या झाडाचा असा आवाज काय येतोय आणि मग मी त्या नारळाच्या झाडाला मी कान लावून ऐकत होतो की मध्ये ती काहीतरी असे ठक 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 काहीतरी असा आवाज करत होती. म्हणजे ती काहीतरी मध्ये तसं चालू होतं करणं, म्हणजे काय होतं हे मला सांगता येणार नाही कारण ते सगळं त्या ढोलीमध्ये होतं. पण ती काहीतरी करत होती, म्हणजे तिला काय म्हणायचं आहे, तिची भाषा आहे संकेत, ती भाषा मला वाटतं त्या नराला ऐकू येत असावी किंवा तो आवाज ऐकू येत असावा असं मी स्वतः मनाशी समजूत घातली. आणि त्या झाडापासून मी जवळपास 70-80 फुटावर एक पाम ट्री होती, त्या पाम ट्रीच्या झाडाखाली मी बसायचो. ते माझा कॅमेरा असायचा, माझ्यासोबत दुर्बीण असायची आणि हे जे घरटं होतं हे जवळपास 30-35 फूट उंचीवर होतं. आणि मग ह्या घरट्याला मी किती तास बघितलं असं जर तुम्ही मला विचारलं किंवा मला सांगायचं वाटेल की ह्या घरट्याचा मी 83 दिवस अभ्यास केला. म्हणजे सरासरी सुरुवातीला जे काही मे आणि जूनचा होता, माझं दिवसाचं सरासरी 8 ते 9 घंटे मी तिथे थांबायचो. माझ्या घरापासून ह्या ढोलीचं अंतर 6 किलोमीटर होतं. म्हणजे सकाळी जायचो मी 6 किलोमीटर, घरी वापस यायचो 6 किलोमीटर, परत 3 वाजता 3:30ला 4ला जायचो, परत 6 किलोमीटर जायचं, 6 किलोमीटर वापस यायचं, असं 24 किलोमीटर व्हायचं. आणि मग त्या ठिकाणी बसल्यानंतर तो धनेश कोणत्या दिशेला जातो त्याचा मी पाठलाग करायचो. कधी मोटरसायकल पाठलाग करायचो, कधी पायी करायचो. त्या ढोलीपासून जी झाडं होती, जी काही पिंपळाची झाडं आहेत, वडाची झाडं आहेत, अंजिराची झाडं आहेत, त्या झाडांचं मी अंतर मोजलं मोटरसायकलवर किती मीटर अंतरावर आहे. अंजिराची झाडं सगळ्यात जवळ होती, अंजिराची जवळपास 50, 60, 100 फुटाच्या आत म्हणजे मीटरमध्ये होती. त्यानंतर काही कडुलिंबाची झाडं होती, तिथंच एक कडुलिंबाचं झाड आहे, पण काही अंतरावर कडुलिंबाची झाड होती, जवळपास 200-250 मीटर होती. त्याच्याच बाजूला त्याच रेंजमध्ये काही पिंपळाची झाडं होती आणि एक ओढाचं झाड होतं, ते जवळपास 1050 म्हणजे 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर होतं. तो ज्या दिशेला उडाला मग लगेच मोटरसायकल घ्यायचो आणि त्या पाठलाग करायचो. तो काय घेऊन येतोय, सोबत कॅमेरा असायचा, तो फळ आणतोय का, तो उधळ्या आणतोय का, तो अजून सरडे आणतोय का, नागतोडे आणतोय का, काय आणतोय. आणि मला त्याचं टायमिंग माहीत झालं होतं की तो कोणत्या दिशेला उडून गेलाय, त्याच्यानुसार मी अंदाज बांधायचो की आता हा एवढ्या वेळात येईल. आणि तो तेवढ्या वेळात यायचा पण आणि त्यांना फळं घेऊन यायचा आपल्या बायकोसाठी. आपल्या घरची ताई आहे ना, बायको अजून काका कोणी प्रेग्नंट असेल तर तिला फळं खाऊ घालतात.
बाबा फळ खाऊ घालायचं लेकरू खूप छान गोड होईल. तसा हा जो धनेश आहे सकाळी सकाळी तो आपल्या बायकोला फळ खाऊ घालतोय. त्याची बायको बंदिस्त आहे मध्ये आणि तो आपल्या बायकोला हे जे काही फळ आहे ते अशोकाचं फळ आहे. मग त्यांनी फळं खूप वेगळ्या पद्धतीची खाऊ घातली. वडाला फळं आली की वडाची फळं आणायचा, पिंपळाला फळं पिकली की पिंपळाची फळं खाऊ घालायचा, किंवा कधी कधी जी अशोकाची फळं आहेत जांभळा सुद्धा खाऊ घालायचा. म्हणजे मला डर वाटलं की जांभळाचं झाड जवळ कुठंच नव्हतं. मी खूप फिरलो पण जांभळाचं झाड मला आढळत नाही. म्हणजे माझ्या त्या नोंदवहीमध्ये जांभळाचं झाड त्या ढोलीपासून किती अंतरावर आहे हे मला नाही कळालं, पण ते आणायचा. म्हणजे जांभळं सुद्धा त्याला खाऊ घालावेसे वाटले. म्हणजे ही किती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मला हे सुद्धा मला महत्त्वाचं वाटलेलं आहे. मग हा आपल्या बायकोचे लाड पुरवतो फळं खाऊ घालून, आणि मग तो ऊन पडलं की मग तो मांसाहार खाऊ घालतो, नागतोडे खाऊ घालतो, सरडे खाऊ घालतो. म्हणजे असं मांसाहार. सायंकाळ झाली की परत तो फळं खाऊ घालतो. म्हणजे माझ्या निरीक्षणामध्ये नोंद सकाळी 5:13 पहाटे त्यानं पहिल्यांदा खाऊ घातले. म्हणजे माझ्याकडचे नोंद त्याच्या अगोदरही खाऊ घालत असं कदाचित, पण ते मला नाही दिसलं. म्हणजे पहाटे 5:13 तर संध्याकाळी 7:18 त्याला खाऊ घातल्याची माझ्याकडे नोंद आहे. म्हणजे सकाळी एवढ्या लवकर तर एवढ्या उशिरापर्यंत तो आपल्या बायकोला खाऊ घालत असतो, आपल्या बायकोचे लाड पुरवत असतो. मग त्याच्या तुलनेमध्ये आपण काय काळजी घेतो? अहो येताना सफरचंद आणा, विसरून गेलो कामामुळे. असं होतं नेमकं. पुढची स्लाइड घेऊया. आणि मग ती 1.5 महिना खाते, मग ते सू कशी करत असेल, सी करत कशी घालत प्रश्न आहे ना. ती ढोलीत बसली एवढे दिवस, मग तिला आता सू करायला जायचे ना, तिला सी करायला जायचे, कशी जाणार ती? तिथं 1.5 महिना बंद आहे. मग हे पाठीमाखाली जे आहे ते तिचे डायपर आहे, तिची साईडला आहे डाव्या हाताला, ती झाडाची साल आहे. आणि ती झाडाची साल ज्यावेळेस तिला सी करायची आहे त्यावेळेस तो नर काय करतो की आपल्या बाजूचे काही झाड आहेत वाळलेली, त्या झाडाची तो धिलप्या काढून आणतो आणि तो ते आपल्या बायकोला देतो. ती त्याच्यावर सी करते, परत चोचीला देते आणि हा बाहेर नेऊन टाकत असतो. आणि त्याची एक महत्वाची गोष्ट की प्रत्येक वेळेस आपल्याला दिसेल असं नाही, कारण त्याच्यातली जे काही चोची ती फिमेल बाहेर ती डायपर देताना ते त्याला पकडता नाही आलं तर ते खाली पडतं, आणि ते खाली पडले असे जमा करायचं दररोज माझ्या नोंदवहीमध्ये. आज खाली काय पडलं, आज डायपर किती पडले, आज तिच्या पलीकडे बघा ती पीस आहे, तिच्या फिमेलची पीस आहे. ती ढोली फार काही तिला व्यवस्थित जागा नसते बसायला, ती अशी फिरत असते वगैरे. मग तिच्या अंगावरले पिस असे तिच्या गळून पडतात फिरताना, ते अडकतात आणि मग तिला ते बसायला मध्ये अडचण होते. खाली खाली अंडे असतात, मग ते पिल्लांना अडचण होते आणि मग ते जे पीस आहेत गळून पडलेले अंगावरचे ते उचलून खाली टाकते. मग 2 दिवसाला 4 दिवसाला असं एक पीस असे मिळत गेले. असे माझ्याकडे फिमेलचे बरीचशी पिसं जमा झाली आणि मग ते पिसं मी असे घरी आणायचो, मी असे कागदावर ठेवून ते फोटो काढायचो. मग असे डायपर आणायचो. प्रत्येक वेळेस डायपर तुम्हाला दिसेलच असं नाही, पण मला 7 ते 7:15 या दरम्यान अनेक वेळा ते जे काही साल आहे ती साल बाहेर देताना मला पाहता आली किंवा मला फोटो घेता आला. म्हणजे ही मला बरं ते डायपर आणतो कुठून हे आपल्याला पाहायचं आहे. क्लोज करून एक व्हिडिओ बघू आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तो कुठून आणतो. 4927 नंबरची 4927 4927. तर बघा तो डायपर जमा करतोय. तो आपल्या घरट्याकडे गेला. म्हणजे या पद्धतीने त्याचं काम चालू असतं. आणि ते बाजूला जर तुम्हाला आवाज आला, तो महिन्याचा आवाज होता. ज्या महिन्याचं खालून दुसरं घरटं होतं 3 महिना तो धनेश आला, मेल आला, तो एवढं प्रचंड आवाज काढायची. त्याचा आवाजाचं माझं नातं जमलं होतं. तो आवाज आला की मी लगेच त्या घरट्याकडे लक्ष द्यायचो. म्हणजे ही एक गोष्ट त्या ठिकाणी मला महत्त्वाची वाटली. आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओ बघूया 62 क्रमांकाचा 4962. तो आपल्या बायकोला खाऊ घालताना किती तो कसरत करतो. तो काय करतोय, त्या उधळ्या असतात पाऊस पडल्यानंतर, त्या उधळ्या तो पकडतोय एक एक उधळी
आपल्या चोचीमध्ये पकडतोय. कडुलिंबाचे झाड आहे, ते जवळपास 200-250 मीटरवरचं झाड आहे. तो त्या दिशेने गेला की मी लगेच त्याच्या पाठीमागे गेलो आणि थोड्या अंतरावर उभा राहून तो काय करतोय, प्रचंड उधळ्याखाली जमिनीतून वर येत होता त्या. आणि त्याला तर खरं तर मला वाटत होतं की त्याला खाली बसावं आणि खाली बसले की त्याला लगेच पकडता येतील, पण त्यानं तसं नाही केलं. त्यानं त्या लिंबाच्या झाडावर बसला, फांदीवर बसला आणि खालच्या दिशेनं सगळ्या उधळ्या वर यायच्या आणि तो एक एक अशा उधळ्या पकडायचा. वाळवी पंख फुटतात त्याला पावसाळ्यामध्ये, वाळवी त्याला आम्ही उधळ्या म्हणतो. वाळवीला छोट्या छोट्या मुंग्यासारख्या असतात आणि मग त्या घेऊन तो आपल्या घराकडे येतो. जो आहे तो पुढचा एक व्हिडिओ आहे 63 क्रमांकाचा, तो सलग शूट केलेला आहे. तो उधळ्या पकडल्या आणि तो आता घेऊन आलेला आहे. तो आपल्या बायकोला खाऊ घालताना फोटो आहे. हा पिल्लांना खाऊ घालण्याचा फोटो आहे. उधळी सापडली त्याला. तो धनेश आपल्या घशामध्ये किती फळं ठेवत असत असं जर मला विचारलं किंवा मला माझ्या नोंदीकडे, तर त्या धनेशनं आपल्या बायकोला 14 फळं खाऊ घातलेली एका वेळेस. आपल्या घशामध्ये तो त्याच्यापेक्षा जास्त फळं असतील, पण 14 फळं त्याला असं एक एक फळ काढायचा. पिंपळा असेल, वड असेल, तो फळ काढायचा आणि त्याला खाऊ घालायचा. एका वेळेस तो 14 फळं घातल्याची नोंद आहे. आणि 8 ते 9 फळं आणि 5-6 नागतोडे असं करून तो खाऊ घालायचा. अगोदर फळ खाऊ घालायचा आणि नंतर नागतोडे खाऊ घालायचा. म्हणजे हे असं संमिश्र जे काही आहे आहार, शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही पद्धतीचं जे काही आहार आहे तो त्या आपल्या बायकोला आवडीने खाऊ घालत होता. पीपीटी घेऊया आपण, पुढचे घेऊया. हे जे काही डायपर आहे, ते साल आहे, ते काढण्याची तो फोटो आहे. पुढचं घेऊया. आणि मग 1.5 महिना झाल्यानंतर ती फिमेल बाहेर आली. ही डाव्या बाजूला आहे ती फिमेल आहे आणि तो उजव्या बाजूला पलीकडे आहे, तुमच्या उजव्या बाजूला तो मेल आहे. म्हणजे बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फोटो घेतला. ती खात बाहेर बसली होती. पण तिचं जे काही शरीर आहे ते फार अशक्त झालेलं आहे. ती फार लुकडी झालेली आहे. तिचं जे काही तिच्या दोन्हीमधला फरक आहे मेल फिमेल. मेलच्या डोक्यावर असा एक पुढं शिंग आहे, त्याचं नावच आहे हॉर्न बिल. हॉर्न म्हणजे शिंग असलेला पक्षी. फिमेलच्या डोक्यावर मात्र शिंग नाही. मग दोन्हीची आपल्याला लगेच ओळख येते. फिमेलची जी चोंच आहे ती जास्त पांढरी आहे पूर्ण, आणि मेलची मात्र फक्त ज्या कडा आहेत चोचीच्या, वरची कडा आणि खालची कडा, ह्या दोनच फक्त पांढऱ्या रेषा आहे. मेलचा डोळा आहे तिथं तुम्हाला जास्त काळसर भाग दिसेल, त्याच्या तुलनेमध्ये फिमेलचा जे आहे थोडा लालसर भाग दिसेल. आणि आकार आहे तो मेल खूप मोठा आहे आणि फिमेल खूप छोटी आहे. दिसायला सुंदर असा मेल आहे. म्हणजे पक्षी जीवनामध्ये हे आपल्यापेक्षा फार विरुद्ध आहे. आपल्याकडे सगळ्या महिला सुंदर असतात. पक्षामध्ये सगळे मेल सुंदर असतात, बायको अजिबात सुंदर नसते. मोर सुंदर आहे लांडोरीपेक्षा, धनेश सुंदर आहे त्या फिमेलपेक्षा. कोणताही पक्षी घ्या. पोपट मेल सुंदर आहे त्या फिमेलपेक्षा. चिमणा किती सुंदर आहे चिमणीपेक्षा. मोर लांडोर झाला, कोणताही पक्षी घ्या त्यामध्ये मेल हा सुंदरच असतो फिमेलपेक्षा. मेल उजवा असतो आणि आपल्यामध्ये फिमेल उजवी असते. हा दोन्हीचा फरक आहे. आणि मग हा जो काही धनेश आहे, या धनेशचा घरट्याचा अभ्यास करत असताना जवळपास 83 दिवस, तर मी तुम्हाला सांगितलं की तो किलोमीटरचा बघायला सांगतो मला की दररोज सरासरी 30 किलोमीटर मी पहिले 1.5 महिना त्या घरट्याचं माझ्या घराचं अंतर होतं ते जवळपास मी पार केलं. किंवा पुढचे जे काही 1.5 महिना आहे ते 1 दिवस 2 दिवस आड जायचो. असं करून मी 2150 किलोमीटर या घरट्यासाठी प्रवास केला, म्हणजे माझ्या घरापासून. म्हणजे साधी गोष्ट नाही. आपल्याला वाटतं की आपलं किती अंतर होत आहे, किती मुद्दाम टॅली केलं किलोमीटर आपलं किती होते. म्हणजे 2150 किलोमीटर त्या पक्षासाठी मी पाठलाग केला, त्या पक्षासाठी मी पळालो. म्हणजे ते माझी मोटरसायकल पळाली, मी पळालो, ही एक गोष्ट. आणि माझं तिथं घरट्या समोर बसण्याचा किंवा त्या पक्षाच्या भोवती जे काही नोंदी आहेत ते घेण्याचा जो काही वेळ आहे
ती जवळपास 405 तासाची आहे. म्हणजे 405 तास त्या पक्षासाठी मी घालवलेले आहेत. पण त्याच्यानंतर मला ह्या सगळ्या नोंदी मला घेता आल्या. म्हणजे ही एक मला आवर्जून सांगावीशी गोष्ट वाटते. आणि 1.5 महिन्यानंतर ही फिमेल बाहेर आली. त्या फिमेलनं आपल्या बाजूला जे काही जी ढोली आहे त्या ढोलीचा डावा दरवाजा आहे डाव्या बाजूचा तो त्या दरवाजाचा काही भाग तोडला आणि ती बाहेर आली. आणि मग आता ती पिल्लं आहे ती पुढचे 3 दिवस आहेत 2 दिवस 3 दिवस त्या पिल्लांना स्वतःला बंद करून घ्यायचं असते. पुढचा एक फोटो आहे सर की ते पिल्लं स्वतःला बंद करून घ्यायचे. ते बघा पहिल्यांचे चोच आहे ती खालून आपल्या थापीसारखा वापर करतात. असं थापीसारखं ते आतून असं प्लास्टर केल्यासारखं ते करत आहेत. जी काही पहिली तुम्ही फोटो बघितला असाल सुरुवातीचा तो सगळा त्याचा रंग भडक होता. आता हे सगळं फेंट रंग झालेला आहे. म्हणजे आता हा जी काही ढोली आहे ही आता सुकलेली आहे पूर्ण वाळून गेलेली आहे. आणि जे काही ढोलीचा आकार आहे तो सुद्धा बदलला. आता ढोलीची जी फट आहे ती सरळ फट आहे. अगोदर उजवीकडे झुकलेली होती उजवीकडे ती क्रॉस होती. म्हणजे हा त्या ढोलीच्या पिल्लांनी परत स्वतःला बंद करून घेण्याचा हा जे काही पिरियड आहे तो 2 किंवा 3 दिवसाचा आहे. याच कालावधीमध्ये बऱ्याच वेळेस पिल्लं बाहेर येतात. पिल्लं पडून मृत्युमुखी पडतात किंवा दुसरा एखादा त्याचा शत्रू पक्षी येतो शत्रू प्राणी येतो आणि त्या पिल्लावर काहीतरी घाला लागतो. मग तेवढ्या काळात त्या पिल्लांना स्वतःला बंद करून घ्यायचं असते. कारण पुढचा त्यांना 1.5 महिना त्या घरट्यात राहायचं असते. पुढचा 1.5 महिना ते घरट्यात. पण या घरट्याचा अभ्यास करताना ते फक्त 32 दिवस घरट्यात राहिले होते. म्हणजे 32 दिवसानंतर ते पिल्लं घरट्यातून बाहेर आली. म्हणजे मी ज्या वेळेस अगोदर डॉक्टर राजू कसबे सर यांचं या विषयावर PhD आहे. माझा काही फार तेवढा अभ्यास नाही आहे. राजू कसबे सरांनी विदर्भात असताना त्या पक्षावर खूप मोठं काम केलं आणि त्यांनी मायाळू गणेशाचे गुपित नावाचं पुस्तक गणेश पक्षावर स्वतंत्र लिहिलं. ही एक गोष्ट. आदरणीय मारुती तंबली सर यांनी धनचिडी नावाचा एक लेख लिहिला की तो या हॉर्नबिल पक्षावरचा आहे धनचिडी. मग त्या लेखकांना किंवा मारुती तंबली सरांना ते पक्षी कुठं पाहता आले किंवा त्या पक्षाचा त्यांनी कसा शोध घेतला त्या पक्षाच्या घरट्यामध्ये कोण बसलेला आहे त्याची अंडी हे सगळं त्यांनी तो त्यांच्या लेखामध्ये मांडलेलं आहे. तर तसा मला अनुभव घेता आला नाही. पण या घरट्याचं मी बाहेरून दुरून निरीक्षण करत होतो. ही जी काही पिल्लं आहेत ते पिल्लं स्वतःला आता बंद करत आहेत. पुढचा एक आहे व्हिडिओ फोटो. आता यामध्ये आपल्याला काय दिसतंय की असं की आपला फक्त एक फोटो आहे पण तो नुसता फोटो नाही आहे. त्यामध्ये पिल्लू आहे त्या पिल्लाचा डोळा आहे ते पिल्लू पाहत आहे. मला हे फार फोटो आवडला की एवढी निरागसता त्या पिल्लांची त्या फोटोमध्ये पाहायला मिळते. फक्त त्याचा डोळा दिसते आपल्याला त्या फटीमधून दुसरं काहीच नाहीये. म्हणजे तो किती आपल्या आश्वासक नजरेनं त्या बाहेर पाहतोय आपल्या आईकडं वडिलांकडं. आता थोड्या वेळात येतील मला काहीतरी खाऊ आणतील आणि म्हणजे आम्ही खाऊ. सुरुवातीला मला वाटलं की फक्त एकच पक्षी आहे एकच म्हणजे मध्ये पिल्लू आहे कारण चोच एकाच पिल्लाची दिसली होती डोळा एकाच पिल्लाचा दिसला होता. पण नंतर कळालं दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या दिवशीचा फोटो एक आहे. याच्यामध्ये 2 चोची आहेत. खाली एक चोच आहे आणि वर एक चोच आहे. म्हणजे 2 पिल्लांचं संगोपन ते दोघं नवरा बायको करत होते. त्या दोघांना खाऊ घालतानाच एक व्हिडिओ मला छान घेता आला. व्हिडिओ आपण घेऊ सर 64 क्रमांकाचा 51-64 नंबरचा व्हिडिओ की त्यामध्ये ते मेल आपल्या पिल्लांची कशी काळजी घेते.
हा मला सगळ्यात जास्त व्हिडिओ आवडलेला, की पिल्लांची काळजी कशी घ्यायची. त्याला डबल रोल करावा लागायचा. पिल्लांना खाऊ घालायला लागायचं आणि त्याच्या बायकोला सुद्धा खाऊ घालायला लागायचं. जी फिमेल होती ती फिमेल बाहेरच होती, त्या कडुलिंबावर बसलेली. तिनं फार आता बाहेर असं उड्डाण केलं नाही, म्हणजे माझ्या निरीक्षणामधून. ती 8 ते 9 दिवस त्याच परिसरात असायची. निलगिरी झाडावर असायची, कडुलिंबा झाडावर असायची, बाजूला एक शिरीषचं झाड होतं, त्या शिरीषच्या झाडावर बसायची. तो आपल्या बायकोला खाऊ घालायचा एका चक्करमध्ये आणि एका चक्करमध्ये आपल्या पिलांना खाऊ घालायचा. म्हणजे दुहेरी भूमिका त्या नराला त्या ठिकाणी करावी लागायची. म्हणजे हा मला माझ्या जे काही व्हिडिओ घेतले मी, फोटो काढले, त्यामधला सगळ्यात मला आवडलेला हा एक क्षण आहे, की जी काही मातृत्वाची गोष्ट आहे ती फक्त आईकडेच नाहीये, ती पित्याकडे सुद्धा आहे. त्याचं एक उदाहरण आहे. म्हणून मला तो व्हिडिओ महत्त्वाचा वाटला किंवा ती मला गोष्ट महत्त्वाची वाटली. मग असंही आपल्याला महत्त्वाचं आपल्याला असंही वाटतं की मग ही जी काही फिमेल आहे ती फिमेल डायपरवर शी करते, तो नर घेतो आणि दूर नेऊन टाकतो. मग पिल्लं काय करत असतील? पिल्लाला पुढे शिकवलं आहे ना काय करायचं म्हणून. मग मला ती गोष्ट मला पाहिजे होती की नेमकं पिल्लं कशी विष्ठा टाकत असतील. फिमेल ठीक आहे, तो तिला डायपर देतोय, ती शी करते, ते बाहेर देते आणि हा दूर नेऊन टाकतोय, खाली एखाद्या वेळेस पडतंय, पण प्रत्येक वेळेस तशी करते असं नाही. ती जे आता पिल्लं विष्ठा टाकणार आहेत तशी फिमेल सुद्धा विष्ठा टाकते. आता मग ती पिल्लं कशी विष्ठा टाकतात तो आपण एक व्हिडिओ बघूया, शेवटचा तो 85 नंबरचा आहे. पिल्लं विष्ठा कशी बाहेर टाकतात, म्हणजे मी बोलण्यापेक्षा व्हिडिओ पाहूया. आपले जे काही विष्ठा टाकण्याची जागा आहे ती जागा त्या बरोबर त्या फटीवर आणतात आणि प्रेशरला ते शी टाकतात. म्हणजे त्या कुठून शिकले ते? त्याच्या आईने पुढे शिकले, आई पुढे जवळ होती, त्याची आई तर बाहेरच आहे. ते पिल्लं काही गोष्टी उपजत शिकतात किंवा काही त्यांना गोष्टी स्वतः त्यांना त्या आत्मसात असतात असं मला ऐकत नाही. किंवा ती फिमेल बाहेर यायच्या अगोदर तिने तिला सांगितलं असावं कानामध्ये, काही गोष्टी सांगतात ना कान गोष्टी, तशा कान गोष्टी त्या पिल्लांना सांगितल्या असाव्यात असं मला वाटतं. आणि मग ते पुढचा एक स्लाइड घेऊया आपण. आणि मग ती गोष्ट त्या पिल्लांनी आत्मसात केली आणि पुढच्या 32 दिवसानंतर ती पिल्लं बाहेर आली. ती बाहेर आल्यानंतर अशी दिसतात. ही पिल्लं या पद्धतीने 2 पिल्लं होती, हे एक पिल्लू आहे. आणि विशेष म्हणजे जसं आपण बाहेर पुढे निघालो नवरा बायको, आपल्या हातामध्ये एक लेकरू असतं, बायकोच्याकडे एक लेकरं असतं, तसा काही मला 2 दिवस अनुभव आला. हा एक फोटो, हा जो फोटो आहे हा मेल सोबत जे पिल्लू होतं त्या पिल्लाचा फोटो आहे. आणि फिमेल सोबत एक पिल्लू होतं, ते आईजवळच राहायचं असतं. ते मला असं वाटतं की लहान पिल्लू असावं, म्हणजे सुरुवातीला जे अंड दिलं असावं ते हे असावं. मी माझा तर्क घेतला, मला ते नाही सांगता येत की हे लहान आहे का मोठं आहे, पण आईजवळ आहे ते लहान पिल्लू असावं आणि मोठं जे आहे ते आपल्या वडिलाजवळ असावं. मग ते त्याचे वडील बाजूला बसलेले आहेत आणि हे जे काही पिल्लू आहे हे पिल्लू इथंच आहे. आता हे पिल्लू 1 वर्षभर त्यांच्यासोबत राहणार आहे. त्याला तर शिंग नाही आहे वरी, फक्त चोच आहे. त्याला शिंग यायला अजून काही दिवस लागणार आहेत. वर्षानंतर ते तरुण होईल, त्याला शिंग येईल आणि मग तो स्वतंत्र होईल. तोपर्यंत त्याचे आईवडील ह्या दोन्ही पिल्लांचा सांभाळ करणार आहेत. आणि हा जो फोटो आहे हा फोटो घेतल्यानंतर शिक्रा पक्षी त्या ठिकाणी आला होता आणि मग त्या धनेश पक्षानं एवढ्या वेगानं आपल्या पिल्लांकडे गेला, त्याचे वडील त्या पिल्लाचे. त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की किती वेगळ्या पद्धतीची काळजी हे धनेश पक्षी घेतात. ते बाजूचे एक झाड होतं, तो पुढचा फोटो आहे की या त्या झाडावर हा धनेश बसलेला होता. या ठिकाणाहून तो आपल्या पिल्लाच्या दिशेने वेगाने गेला. म्हणजे आपल्या पिल्लाची काळजी घरट्यामध्ये घ्यायचीच आहे, खाऊ घालायचंच आहे आणि बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याचं शत्रूपासून आपल्याला रक्षण करता आलं पाहिजे. ही एक वेगळी गोष्ट मला या धनेश पक्षांकडून मला समजली.
आणि मग या धनेश पक्षी आहे, हा जो मेल आहे, या मेलच्या खालचे जे काही पीस आहेत ते 8 पीस आहेत. पहिलं पीस तर डॅमेज आहे त्या धनेश पक्षाचं, म्हणजे माझ्या नोंदीमध्ये काही धनेश पक्षांचे 10 पीस बघितले शेपटीचे, पण याचे पीस 8 होते. पहिलं डॅमेज होतं, दुसरे 3 पीस सारखे होते. जे काही चौथ्या नंबरचे पीस होतं ते मात्र सगळ्यात लांब होतं. तसे 2 पीस असतात त्याला, पण या धनेशला एकच पीस होतं, एक पीस गळून गेलेला असावं आणि पुढचे पीस हे इतर सगळे सारखे होते. म्हणजे हा जो काही धनेश नर आहे, हा नर त्या परिसरामध्ये त्याला सगळी माहिती असलेला हा एक नर होता. म्हणजे अशी ही विण, ही 83 दिवसाची विण आहे. असं मी प्रत्येक पक्ष्यांचं केलेलं आहे. म्हणजे सुगरण पक्षी असं त्याचं जे काही विण आहे ती पूर्ण अभ्यासली, शेकाट्या पक्षी असं त्याची पूर्ण विण अभ्यासली. असं ठरवून आपण त्या काही गोष्टी करतो, तशा ठरवून काही गोष्टी केलेल्या आहे. त्यामधली ही एक सुंदर गोष्ट मला अनुभवता आली. हा एक धनेश विण आहे. इथं ही धनेश विण संपते. आणि आता आपण पुढची स्लाइड घेऊ की जे आमची जी काही संस्था आहे, आम्ही परभणीमध्ये सारस वन्यजीव पर्यावरण संवर्धन व संशोधन संस्था परभणी या नावाने ती आम्ही स्थापन केली. हे आम्ही 5 जण आहोत. काही आम्हाला आनंद झाला की आम्ही अशा उड्या मारतो. हा फोटो आहे, सरांनी जो मगाशी परिचय करतो त्याला सांगितलं की जो काही व्हाईट बेरी सी ईगल आहे, हा फोटो आहे अलिबागचा, तो उड्या मारलेला. आणि तो पांढऱ्या पोटाचा समुद्र करून आम्हाला दिसल्यानंतर तो आपल्या पिलांना समुद्रातून त्याला साप पकडून आणला, समुद्रातल्या पाण्यातला साप पकडताना त्याला तुकडे करून खाऊ घालताना सगळं रेकॉर्ड केलं. आणि त्यानंतर आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही असा खाली कॅमेरा ठेवला आणि आम्ही सगळ्यांनी उड्या मारल्या आणि तो लगेच क्लिक झाला. आणि मग असे आम्ही अनेक फोटो काढलेले आहेत. जेव्हा जेव्हा आम्हाला आनंद होईल पक्षी पाहिल्यानंतर, तेव्हा तेव्हा आम्ही असे आवर्जून फोटो काढतो. हा बाजूला जो आहे हा अनिल उरटवाडा आहे. याच्याकडं अनेक पक्षी, जखमी पक्षी येतात. त्याच्याकडे हा धनेश पक्षी आला होता जखमी अवस्थेमध्ये, त्याला दुरुस्त केलं. या अनिलला मी परभणीचा पिकासो म्हणतो, कारण पिकासो हा एक फार मोठा चित्रकार होता हे आपल्याला माहिती आहे, परंतु फार मोठा पक्षी अभ्यासक होता पिकासो, ही गोष्ट आपल्याला माहिती नाही. त्यानं कितीतरी पक्षी दुरुस्त केले, जखमी पक्ष्यांना त्यांना जीवदान दिले. या पिकासोची एक गोष्ट आहे आपल्याला, भालचंद्र नेमाड्यांची हिंदू कादंबरी आहे. त्या हिंदू कादंबरीमध्ये ट्री ऑफ लाईफ नावाचं एक चित्र आहे की ते चित्र पिकासोचं आहे. आणि त्या चित्राचा उल्लेख हिंदू नेमाडे सरांच्या हिंदू कादंबरीमध्ये येतो. हे चित्र असं आहे की एक झाड आहे आणि त्या झाडावर अनेक प्राणी आहेत, अनेक पक्षी आहेत, आपण माणूस सुद्धा आहोत. ते म्हणजे मनुष्य जीवनाचं किंवा एकूण सगळ्या पर्यावरणाचं चित्र मांडणारं ते एक पिकासोचं चित्र आहे. त्या झाडावर खूप असे पक्षी आहेत, खूप असे प्राणी आहेत दिसणारे, आणि असे काही कीटक आहेत की न दिसणारे, म्हणजे आपल्याला क्षणात पोटात घेणारे असे जीवजंतू आहेत. मग ते जे काही जीवन वृक्ष आहेत, त्या जीवन वृक्ष आपण सगळे आहोत. मग आपण सगळे त्या दिसणाऱ्या जीवासोबत राहतो, आपण न दिसणाऱ्या कोरोनासारख्या जीवासोबत सुद्धा राहतोय. ती गोष्ट पिकासोने त्या काळात मांडून ठेवली. मग मला वाटतं मग आपल्या ज्या जीवन वृक्षाच्या फांदीवर आपण बसलेलो आहोत, दुसऱ्याच फांदीवर हे पक्षी आहेत, मग त्यांच्याकडे आपल्याला बघण्याची दृष्टी चांगली का नाही मिळावी. म्हणजे जसं पक्षी हे म्हणजे सगळे पक्षी किंवा पाखरं म्हणजे ईश्वराला पहाटे पडलेलं एखादं गोड स्वप्न आहे. मग त्या गोड स्वप्नामध्ये प्रत्येकालाच आपल्याला न्हावून निघायचं आहे. मग आम्ही ही सगळी मंडळी आहोत. मग हा जो उजवीकडा फोटो आहे तो पक्षी सर्वेक्षणामधला आहे. निवळी परिसरामध्ये दिलीप यादव सरांनी महत्त्वाचं काम केलं. मग आदरणीय दिलीप यादव सरांना तो फोटो मुद्दाम दाखवला की आम्ही निवडीच्या परिसरामध्ये आम्ही दरवर्षी आम्ही पक्ष्यांच्या नोंदी घेतो. दरवर्षी आम्ही पायी फिरतो. 1 नाही 2 दिवस नाही, मी 8 दिवस फिरतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या भागामध्ये पक्ष्यांच्या नोंदी घेतो. हा निवळी छोटा तलाव आहे, धरणच आहे एक प्रकारे. जी काही करपरा नदी आहे त्या करपरा नदीवरती छोटंसं धरण आहे, तलाव म्हणूया, धरण फार मोठं, हा छोटा तलावाच आहे. मग त्या भागामधला हा फोटो आहे. पुढचं घेऊया आपण. ही जी काही आहे ही श्रीकांत उमडीकर सरांच्या गावाच्या बाजूची जी काही गोष्ट आहे, ही जी सुगरण आहे बयावीवर आहे. हा फोटो या इंद्रायणी माळावरचा आहे. इंद्रायणी माळाच्या बाजूला जे भोसा गाव आहे, उमरी गाव आहे, पलीकडं मांडेवळ गाव आहे, पिंपळा आहे, जंगमवाडी आहे, असे अनेक गाव आहेत बाजूनं, आणि मध्ये माळा आहे देवीचा. त्या माळावर खूप अशी पळसाची झाडं आहेत. आणि पळसाची झाडं ह्या आता पावसाळ्यामध्ये ह्या पक्ष्यांच्या घरट्याने एवढी लगडून जातात की असं वाटतं की आपण ते सगळे घरटी पाहतच राहावे. हा मेल आहे, फिमेलपेक्षा सुंदरच आहे, फिमेल याच्यापेक्षा फेंट असते. हा सुंदर आहे. हा घरटं बांधायला सुरुवात करतो आणि घरटं बांधायला सुरुवात केलं की मग नंतर माद्या येतात. आणि ज्या मादीला जे घरटं आवडतं ती मध्ये जाऊन बघते घरटं कसं आहे, ओके आहे आपल्याला संसार करण्यासाठी.
त्याच त्या नरासोबत तिला जो काही पसंत आहे तो नर त्याच्यासोबत ती लग्न करते. म्हणजे ही त्याची काय आपण जे म्हणतो आपण काय स्वयंवर म्हणतो आपण, हे स्वयंवर संकल्पना इथं आहे. पण हा नर आहे हा एवढा लबाड असतो की हा एक घरटं त्या बायकोसोबत विणतो. ती मध्ये छान असे अस्तर वगैरे टाकून ती घरटं करते, त्याच्यामध्ये अंडी घालते आणि हा नर लगेच बाजूला जाऊन दुसऱ्याच खांदीवर लगेच दुसरं घरटं तयार करते. दुसरी फिमेल येते त्याच्याबरोबर परत ते संसार थांबते. म्हणजे असा हा 2-3 वेळेस हा घरोबा करतो किंवा 2-3 लग्न करत होतो. म्हणजे बहु पत्नीची काय आहे ही पद्धत या पक्षामध्ये पाहायला मिळते. पण या पक्षावर खूप जणांनी काम केलेलं आहे. याच्यातला एक मला फोटो दाखवायचा आहे. हा फोटो मला माझा आवडता फोटो. एका फळाच्या झाडाला घरटं विणत आहे फिमेल. ते आलेली आहे आणि मग तिनं घर पसंत केल्यानंतर ती फिमेल बाहेर डोकवण्याचा प्रयत्न करत होती. बाहेर कानवसा घेते काय आहे का. आणि मला ती गोष्ट मला फार नवलाची वाटली की ती असं बाहेर काय पाहत आहे. आणि मग मी बघितलं आणि मला वाटलं की आपण आता याचा फोटो काढून घ्यावा. आणि तो एक योगायोग तो फोटो मला चांगला घेता आला. ती फिमेल बाहेर पाहताना ती मला खूप छान पद्धतीने फोटो घेता आला आणि माझा हा आवडता एक फोटो आहे. म्हणजे ही फिमेल नंतर अंडी होते, नंतर सगळं आहे. ही गोष्ट त्या सुगरणीची आहे. मग आपल्याला बहिणाबाई चौधरींची कविता माहीत आहे की खोप्यामध्ये खोप्या सुगरणीचा चांगला घालते, कापेलासाठी तिनं दुकान झाडाने टांगला, शेवट कीर्तीची इलुशीची चौचत त्याचं दात त्याचं ओठ, तुले दिलेले देवाने 2 हात 10 बोट. ही सुंदर कविता त्या माऊलीला कविता कशी सुचली असावी, तिचं निरीक्षण किती होतं. म्हणजे पक्षी निरीक्षण करताना किंवा पक्षी निरीक्षण कोणी करावं असं जर म्हटलं तर कोणी करावं. पक्षी निरीक्षण करण्यासाठी काही वयाचे बंधन नाही, मेल फिमेल नाही, काही नाही, वेळेचं सुद्धा नाही. पण आपण सकाळी जर पक्षी निरीक्षणाला गेलो तर आपल्याला अजून काही चांगल्या गोष्टी सापडतात. मग हा जो काही सकाळचा एक फोटो आहे, आपण पक्षी निरीक्षणाला सकाळी जावं आणि शक्यतो आपण त्याच रंगाचे कपडे घालावे ज्या भागात जात आहोत आपण. माळरान असेल तर माळरानासारखे कपडे, जर पाऊस पडला असेल सगळीकडे हिरवळ असेल तर हिरवट रंगाचे कपडे. म्हणजे त्यामुळे त्या पक्ष्यांना आपण कोणी वेगळे आहोत असं जाणवत नाही. मग त्यामुळं आपण त्या परिसरामध्ये आपण मिक्स होतो किंवा आपण काही लपन करावं. लपन असेल तर अजून चांगलं. या सुगरणीचं म्हणजे आपण ज्यावेळेस निरीक्षण करतो त्यावेळेस ती गवत कसं फुटते, ज्यावेळेस ती गवत आणायला जाते, गवताचं ती हिसका देते आपल्या मानेला, असे गवत तोडते आणि ती घेऊन येते. नुसतं गवतच नाही आलं, जिथं नारळाची झाडं आहेत ते नारळाच्या त्या पानाचे ते काही जे आहेत ते पण भाग घेऊन येते. जिथं गवती चहा आहे गवती चहा सुद्धा घेऊन येते. जिथं ऊस आहे ऊसाची सुद्धा पाचट, त्या हिरवी पाचट ती घेऊन येतात. म्हणजे जिथं घंटे आहेत त्या परिसरामध्ये उपलब्ध आहेत त्या उपलब्ध साधनापासून ती सुगरण खूप छान असं घरटं करते. आणि त्या सुगरणीमुळेच आपल्या घरच्यांना सुगरण हे नाव पडलं असावं, कारण तिच्यासारखं सुंदर घरटं कोणालाच करता येत नाही. त्या बाईला हाताचा स्वयंपाक खूप सुंदर येतो, आपण तिला म्हणतो की काय सुगरण आहेस. म्हणजे पक्षी जगतामध्ये हे एक अतुलनीय असं इंजिनिअरिंगचं कौशल्य या सुगरण पक्षाकडे आहे, मेलकडे आहे, फिमेलकडे आहे. आणि तीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा लागू पडते. बघा ना, जी सुगरण आहे ते स्त्रीवाचक नाव आहे. कितीतरी नाव आहेत पक्ष्यांची सुगरणीची, म्हणजे स्त्रीवाचक. सुगरण असल, चिमणी असल, परी असल, मनोली असल, जे असे नाव आहेत हे सगळी स्त्रीवाचकच आहेत. म्हणजे या पक्ष्यांना रंगावरून नावं आहेत, त्यांना जातीवरून नावं आहेत किंवा त्यांच्या आवाजावरून सुद्धा नाव आहेत. पक्ष्यांची कितीतरी आवाज आहेत. त्याचा चिट 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 असा आवाज येतो, वटवट्यासारखा चिट चिट चिट. आपण चिमणी म्हणतो की आपल्याला बाळांना चिव चिव म्हणतो, आपण कावळा म्हणलं की कांकवा म्हणतो, किंवा पानकावळा असेल आहा आहा कप कप, किंवा पळस महिना जर आलेला असेल तर चक 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 चक. रातवा असेल पुढं आहे रातवा, तो चक चक चकर चक चक चकर चक चक चकर चक असा तो आवाज काढत असतो. म्हणजे आपण पक्षी निरीक्षण करताना फक्त डोळ्यावर विश्वास नाही ठेवायचा, आपल्याला कानावर सुद्धा विश्वास ठेवावा लागतो. बऱ्याच वेळा आपल्याला दिसतच नाही, आपल्या डोळ्यापेक्षा आपल्या कानावर जास्त विश्वास ठेवावा लागतो पक्षी निरीक्षण करताना किंवा बाहेर जाताना. कारण ती धोक्याची चावल आहे ती आपल्या कानालाच कळते, डोळ्याला नाही दिसत. त्यामुळे आपण डोळ्यापेक्षा आपले कान जास्त उघडी पाहिजे. कान जर उघडे असतील तर आपल्याला अजून जास्त आपल्याला कळायला लागतं. ती गोष्ट आपल्याला हळूहळू पक्षी निरीक्षण करायला गेलो आपल्याला कळतं. म्हणजे जंगल वाचन असेल किंवा पक्षी निरीक्षणाचं जे काही पक्षीचं वाचन असेल हे आपल्याला अनुभवातून कळतं. मला वाटतं की मग ह्या इंद्रायणी माळावर मी फक्त त्या पळस महिन्यासाठी आणि या सुगरण पक्ष्यांसाठी जास्त जातो. पावसाळ्यामध्ये सुगरण पक्षी आणि हिवाळा सुरू झाला की पळस महिना, ह्या 2 गोष्टी आणि इंद्रायणी माळ यांचं नातं माझं अतूट आहे. ही एक सुगरण आहे. पुढे घेऊया आपली
स्लाइड. हा फोटो आहे, हा मालडोका आहे. हा फोटो जैसलमेरचा आहे, राजस्थान मधला. हा माझा फोटो नाही आहे. त्या ठिकाणी डॉक्टर सुजित नरवाडे सर NHS प्रकल्प शास्त्रज्ञ आहे. त्या जैसलमेर भागामध्ये, राजस्थान भागामध्ये ते मालडोकावर काम करतात. सुजित नरवाडे सरांची मालडोकावर PhD झालेली आहे. आणि सुजित सर आणि आम्ही अनेक वेळेस पक्षी निरीक्षणाच्या मोहिमेमध्ये सोबत होतो. म्हणजे त्यांच्यासोबत मी होतो. कर्नाटक राज्यामध्ये बिदर या जिल्ह्यामध्ये लेसर फ्लोरिकन आणि GIB ग्रेट इंडियन बस्टर ह्या 2 पक्ष्यांचे सर्वे करायचे होते. त्यासाठी या मालडोकच्या सर्वेक्षणामध्ये मी सहभाग घेतला होता. आम्ही त्या मालडानावर 93 किलोमीटर पायी गेलो त्या मालडोकच्या शोधासाठी. मालडोक मला दिसला नाही. मग हे बिदर भागात फिरलो आम्ही. मग औरत असेल, मस्कल असेल, निर्णा असेल किंवा लखनगाव असेल, ह्या सगळ्या परिसरात, चोंडी गाव आहे, हे सगळे गावं आम्ही पायी फिरलेलो आहोत. कुठेही आम्ही मोटरसायकलचा वाहनाचा वापर केलेला नाही. म्हणजे सुजित नरवाडे सर एकदा चालायला लागले की आपण फक्त त्यांच्या पाठीमागे चालत राहायचं. आम्ही कुठेही न थांबता फक्त त्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी घेत आम्ही पुढे जात असतो. ज्या ठिकाणी मालडोक दिसलेले आहेत कर्नाटक राज्यामध्ये, त्यांनी ते स्पॉट फिक्स केलेले आहेत. म्हणजे त्यांनी अक्षांश रेखांश आणि त्या भागाला मी भेटी दिल्या. इथं मालडोक दिसला. उदाहरणार्थ एक मांजरा नदीच्या काठावर लखनगाव आहे आणि त्या लखनगाव परिसरामध्ये एक छोटा पाणवठा आहे आणि त्या पाणवठ्यावर हा मालडोक त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलेला होता. तो पाहिलेला होता, रेकॉर्ड होता. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला भेट द्यायची होती. आम्ही त्या ठिकाणी पायी गेलो. आम्हाला संध्याकाळी 9 वाजले आम्हाला रोडवर वापस येण्यासाठी. म्हणजे जातानाच आम्हाला फार उशीर झाला आणि तेवढे परत संध्याकाळी चालत यायचं. म्हणजे कधी कधी फार धोके असतात पक्षी निरीक्षण करताना सुद्धा. म्हणजे ह्या धोक्याची आपल्याला कल्पना नसते. नवीन भागामध्ये गेल्यानंतर हे धोके आपल्याला अगोदर समजून घ्यावे लागतात. मग आपण पक्षी निरीक्षणाला जाऊ आपण. मग तसं या मालडोक हा दिवसाला जवळपास 1 किलोपेक्षा जास्त अन्न खातो. जास्त हा किडे किंवा आळ्या खात असेल. जे आता सुगरण बघितले आपण, सुगरणीचं जे पिल्ल 2 घंट्यामध्ये पिल्लं असतील तर ते पिल्लाला जवळपास ती 150 ते 210 वेळेस खाऊ घालते दिवसाला. किंवा चिमणी सुद्धा त्याच पद्धतीनं. आणि मग आपण फक्त एकाच कुटुंबाचा जर विचार केला माणसासाठी तर ते 2 पिल्लं असतात ते जवळपास 300 आळ्या खातात. कारण जास्त भरणा हा आळ्याचाच असतो. कारण त्यांना त्या पिल्लांची वाढ त्यांना लवकर करायची असते किंवा वाढ होण्यासाठी त्या आळ्या कीटक गरजेचे असतात. आणि हे दोघं नवरा बायको जवळपास 400-500 किडे आळ्या खात असतील. म्हणजे दिवसाला एक कुटुंब 700-800 किडे किंवा आळ्या खातात. मग जर तसं एखाद्या एकरामध्ये 2-4 सुगरणीची घरटे असतील, 2-4 एकरामध्ये काही चिमण्यांची घरटे असतील, काही बुलबुलचे असतील, कुठं वटवाटे असेल, कुठं शिंपी पक्षी असेल, साळुंके असतील, तर फवाऱ्याची कुठं गरज आहे? ही गोष्ट त्या पक्ष्यांची झाली, छोट्या पक्ष्यांची. मग हा दिवसाला 1-1.5 किलो अन्न खाणारा आहे आणि याला जर नागतोडे खाऊ घातले, आळ्या खाऊ घातल्या तर 1 किलोमध्ये आळ्या किडे किती बसत असतील. म्हणजे हा शेतकऱ्यासाठी किती उपयोगाचा आहे. पण एक आपल्याला वाईट गोष्ट अशी आहे की हा मालडोक फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच आहे. एकच फिमेल आहे. तिने लग्न कोणासोबत करायचं? आपल्या घरामध्ये उपर झालेली मुलगी तसे राहिले तर किती त्रास होतो आपल्याला. म्हणजे आपल्याला घराच्या बाहेर पडायला आपल्याला सुद्धा लोक जागा देत नाही. मग ती फिमेल त्या नानस परिसरामध्ये आहे, मार्डी गावाजवळ आहे. मग ती ज्यावेळेस तिचं ते मीटिंगचा पिरियड असतो त्यावेळेस तिचे काय आवाज करते. मग त्या आवाजाने आपल्या कशा संवेदना बोधर झाल्या आपल्याला काय कळत नाही. तिचं लग्न करून द्यावं म्हणून आपल्याला. मग हिचे जे काही मेल आहेत ते सगळे मेल जैसलमेर किंवा राजस्थान भागामध्ये आहेत. मग तिकडून ते येतील नाही. पण येण्यासाठी कुठं परिस्थिती आहे. ज्या मोठ्या लाईन आहेत, टावर आहेत, ज्या विद्युत तारा आहेत त्या विद्युत तारालाही धडकतात आणि गतप्राण होतात, मरतात. अशा अनेक नोंदी आहेत की विद्युत तारांना धडकून त्यांना जवळ येईपर्यंत दिसत नाही ते आणि ते लगेच शॉक लागून मरत पावतात. ही एक गोष्ट. आणि आपल्यापेक्षा उत्तर भारतामध्ये कर्नाटकच्या भागाच्या पुढे गेलो तर सौर पॅनल जे काय सौर ऊर्जेचे जे काही प्रकल्प आहेत वीज निर्मितीचे ते प्रचंड आहेत. आणि आपण दुरून बघितलं असं वाटतं आपल्याला फार मोठं तळ आहे. कितीतरी मीटरपर्यंत ते सगळे तुम्हाला असे प्लेट दिसतात, चमकतात प्लेट दुरून बघितल्यावर. मग ज्या भागामध्ये गवत आहे, ज्या भागामध्ये माळरान आहे, ज्या भागामध्ये या माळढोकनं उतरावं असं त्याची जागा आहे, हक्काचं घर आहे, ते सगळं या सौर पॅनलनं सगळं बंद झालं. त्यांना उतरायला जागाच नाही. मग त्यांनी उतरायचं कुठं, राहायचं कुठं? म्हणजे आपणच त्यांच्या घरामध्ये आक्रमण केले, त्यांनी आपल्या घरात आक्रमण केलं नाही. चिमणी आपल्या घरात यायची, फोटोच्या पाठीमागे कुठं ते घरटं करायची, कचरा पडायची, आपण झाडून घ्यायचो. आता घरात फोटोच नको आहेत वडिलांचे, आजोबाचे, कोण येते माणसं. फोटो गायब केले आपण, त्याच्यावर दुसरी काही पेंटिंग चिटकवली आपण. जिथं पक्ष्यांना राहता सुद्धा येत नाही.
मग ज्या चिवकावीच्या गोष्टी आजीनं सांगितल्या ती आजी तरी घरात कुठे? तसं असतं तर आश्रम वृद्धाश्रम वाढत नसते. आज महाराष्ट्र शासन आपल्याला आजी आजोबा दिवस साजरा करायला सांगते, कारण ते आजी आजोबांना आपल्या घरात राहावं, घरात वाढावं, त्या आजी आजोबासोबत ते मुलं नातवंड वाढावी. मग ते आजी आजोबाच आपल्या पक्ष्यांची काळजी घ्यायची. जी काही पसाभर चुरी आहे ती त्या पिलांसाठी पक्ष्यांसाठी राखीव असायची. घरामध्ये स्वयंपाकघरात चिमण्या आल्या की आई अजिबात त्यांना हाकलून द्यायची नाही, आजी सुद्धा हाकलून द्यायची नाही. पण आज नको आहेत पक्षी, आपल्याला नको आहेत. त्या सुग्रण पक्षाची मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की उत्तम कांबळे सरांनी त्यांच्या त्या लेखामध्ये सुद्धा एक छान गोष्ट मांडलेली आहे की रस्त्याच्या कडेला ह्या सुगरणीचे घरटे विकायला लोक आणतात. किती लाजवारी गोष्ट आहे. त्या घरट्यामध्ये अंडी असतात, त्या घरट्यात पिल्लं असतात, आणि मग त्यावेळेस त्यांचा आनंद काय होता असेल. ताजिमा शिंदे नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी गाडीचा महासागर नावाचे पुस्तक लिहिले. ती रूपक कथा आहे खरं तर. त्या रूपक कथेमध्ये माशाचा आणि कासवाचा संवाद आहे. ते एवढे माणसं छळतात की तो कासव आणि जो काही मासा आहे तो एकमेकाला संवाद करतात. हे जे बघायला येणारे माणसं आहेत ना, त्या माणसाच्या कातडे काढून यांच्या आपण आपण दोरी जर केली तर ह्या माणसांचे ह्या बायांचे आपण जर हाडाचं सूप केलं तर, त्यांचे जे कोवळे लेकरं आहेत त्या लेकराचं सूप वेगळं केलं तर कसं लागेल रे आपल्याला. हा जे काही रूपक कथा आहे ती, पण त्या ताजिमा शिंदेला जी गोष्ट सांगावीशी वाटली, मला वाटतं ती मला तुम्हाला आवडून सांगावीशी वाटली. त्या पक्ष्यांना सुद्धा असं वाटतं, पण त्या भाविश्वात आपण जातच नाही. मग मला वाटतं की मग त्या पक्ष्यांनी आपल्याकडून काहीतरी शिकावं, आपल्याला काहीतरी त्याच्याकडून शिकता यावं. ही गोष्ट जर महत्त्वाची वाटत असेल तर मला वाटतं आपण काही गोष्टी चांगल्या केल्या पाहिजे. ह्या पक्ष्यांसाठी कर्नाटक राज्यामध्ये काही पॅच निर्माण करत आहे. जी बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी आहे, ती सोसायटी काही भाग विकत घेऊन, काही त्या ठिकाणी लीजवर घेऊन, काही त्या ठिकाणी गवताचा असा मोठा भाग भूखंड ते तयार करत आहे. मला वाटतं मग आपल्याला कसं करता येईल. आपल्याला वाटतं की त्या महाराष्ट्रावर काहीच नाहीये, पण महाराष्ट्रावर स्वतंत्र संस्था असते, परिसंस्था असते या पक्ष्यांची.